दीक्षाभूमी बचाव नागपूरच्या वतीने दिनांक 1 जुलै 2025 ला पावन दीक्षाभूमी परिसर नागपूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। हे आंदोलन दीक्षाभूमीच्या लगत असलेल्या CRC कॉटन रिसर्च सेंटरच्या जमीन हस्तांतरित करून दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्यीकरण करण्यात यावे या एकमुखी एकमेव मागणीला घेऊन करण्यात येत आहे। गेल्या वर्षी याच दिवशी शासनाचा चुकीचा व कमकुवत वटहुकूम विरोधात आंबेडकरी जनतेने मोठे आंदोलन केले होते। त्याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। प्रथम आपके चैनल को लाड बुद्धा मैं मंगल कामना देता हूं। हम लोग लगातार बोध गया में 140 दिनों से बैठे हैं, लेकिन फिर भी सरकार हमारी बात नहीं सुन रही है। 1 जून से हमने देश भर में अनेक राज्यों में हमने जनसभा भी की है। सरकार न सुनने की वजह से हम लोगों ने अब निर्णय लिया कि 1 जुलाई से 31 जुलाई तक देश के अलग अलग शहरों में भी धरना दिया जाएगा। तो उसी कड़ी में आज नागपुर के संविधान चौक में हम लोग महाबोधि महाविहार को मुक्त करने के लिए और BT एक्ट जो 1949 का बना हुआ एक्ट है, महाबोधि टेम्पल बोध गया का है, उसे रद्द करने के लिए, क्योंकि वो न्याय संगत नहीं है बौद्धों के लिए, क्योंकि उसमें 4 बौद्ध 4 अबौद्ध और एक हिंदू जो गया ज़िले का कलेक्टर होगा चेयरमैन। तो इस तरह से हमारी मांग है कि बौद्ध जनता जो लगातार 140 दिनों से धरना कर रही है बौद्ध भिक्खू ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम के माध्यम से, और देश के सभी हमारे जितने बुद्धिस्ट ऑर्गेनाइजेशन हैं वो अपील करते जा रहे हैं, निवेदन कर रहे हैं, इवन वो धरना दे रहे हैं, जनसभाएं कर रहे हैं। और ये आज की लड़ाई नहीं है। अनागारी धम्पा से लेकर भंते सुरेश से लेकर आकाश लामा जी तक और बौद्ध भिक्खु संघ तक आज कंटिन्यूसली ये आंदोलन चल रहा है। हमने ये पाया कि जितने भी देश के अंदर में पूजा स्थल है, चाहे वो चर्च हो, गुरुद्वारा हो, मंदिर हो, बुद्ध विहार हो या हिंदू टेम्पल क्यों ना हो, ये सभी जगह हम ये पाते हैं कि वहाँ पर उनके ही अपने लोग मेंबर्स होते हैं। लेकिन महाबोधि महाविहार जो तथागत गौतम बुद्ध का ज्ञान प्राप्ति का स्थान है, उसमें यहाँ पर एक्ट बना करके बौद्धों के साथ अन्याय किया जा रहा है। तो इस अन्याय को रोकने के लिए और महाबोधि महाविहार को मुक्त करने के लिए ये हम लोग आज यहाँ पर संविधान चौक में धरना पर बैठे हुए हैं, जिसमें भिक्खुगण है, उपासक उपासिका है, जिनका सबका समर्थन है। और संविधान चौक में लगातार 1 जुलाई से लेकर 31 जुलाई तक हम लोग यहाँ पर डटे रहेंगे। 29 जुलाई को हेयरिंग है माननीय न्यायालय की तरफ से। हम चाहते हैं कि वो BT एक्ट को रद्द करने के लिए ये ध्यान रखे कि जो बौद्ध है वो सड़कों पे हैं, उनका अपनी श्रद्धा है, उनकी अपनी भावना है, उनकी भावना आहत नहीं होनी चाहिए, इस बात का ध्यान रखे सरकार भी। इसलिए केंद्र सरकार और बिहार की सरकार से हम लोग ये आपके चैनल के माध्यम से पुरजोर अपील करते हैं कि बौद्धों को न्याय दे, और बौद्ध लोग पूरी तरह से अब डटे हुए हैं। इसलिए ये सिर्फ अब बोध गया में नहीं बैठे हैं, अब तो पूरे देश के जगह जगह में जिला स्तर पर भी धरना दे रहे हैं। तो हम अपील करते हैं सरकार से कि हमारी बौद्धों की बात को माने और हमारे साथ न्याय करें। सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। आज आपण दीक्षाभूमी परिसरामध्ये सर्व नागपूरकर जनता एकत्र झालेली आहे। त्याचं कारण असं 1 जुलै 2024 ला दीक्षाभूमीवर शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या माध्यमातून फार मोठं खोदकाम करण्यात येत होतं। 1 लाख स्क्वेअर फीटाच्या वरती तो खोदकाम होणार होतं, ज्याच्यामुळे ह्या दीक्षाभूमीवरती देशामधून येणारी जी लाखो जनता असते धम्मचक्र प्रवर्तन दिनी, त्यांची फार मोठी गैरसोय होणार होती। आणि हे जे काही खोदकाम करत होते किंवा यांच्या ज्या डिझाईन्स होत्या, ह्या डिझाईन्समुळे जे काही बांधकाम होणार होतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये फार मोठे धोके उद्भवण्याचा संभव आंबेडकरी जनतेच्या लक्षात आलं। आणि त्यामुळे आंबेडकरी जनतेने
वारंवार स्मारक समितीकडे मागणी करूनही की हे बांधकाम थांबवण्यात यावं, हे काम त्वरित थांबवण्यात यावं. त्यांनी न थांबवल्यामुळे 1 जुलैला फार मोठा जन आक्रोश निर्माण झाला. लोकांच्या ज्या संवेदना होत्या त्या उचंबळून आल्या आणि हजारोचा जनसमुदाय इथं गोळा होऊन आमची एकच मागणी करण्यात आली की हा जो काही विद्रुपीकरण चाललेलं आहे दीक्षाभूमीवर, येणाऱ्या काळामध्ये ज्याचे फार मोठे धोके संभवतात, हा त्वरित थांबवण्यात यावं. आणि तुम्ही जो सौंदर्यीकरण करू पाहता, ज्याच्यासाठी 204 कोटीचा निधी समाज कल्याणच्या माध्यमातून तुम्ही ह्या दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी दिला होता, तो आंबेडकरी जनतेला मान्य नव्हतं. याचं कारणही असं होतं, जागतिक स्तरावरती ज्या काही बौद्धांच्या फार मोठमोठ्या संस्था आहेत, मोठमोठी विहार स्तूप आहेत, त्या जगातल्या स्तूपांचं आंबेडकरी जे विद्वान आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, डिझायनर आहेत वर्ल्ड क्लासचे, त्यांची एक तज्ज्ञांची समिती बनवून सौंदर्यीकरण कसं असायला पाहिजे त्यासाठी त्यांचं मत विचारात घ्यावं आणि त्याच्यानंतरच हा बांधकाम खोदकाम जे काही सौंदर्यीकरण असेल ते सुरू करावं. आमचं फक्त विद्रुपीकरणाला विरोध होता. सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना जय भीम. हे आंदोलन मागच्या वर्षी 1 जुलैला या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण करण्याचा घाट घातला गेलेला होता आणि इथे पार्किंगची पूर्ण जे खाली जागा होती दीक्षाभूमीची, ज्याच्यावरती लोक रात्री राहायचे लोक रात्रभर इथे, ती संपूर्ण जागा पार्किंगनी वेढून टाकलेली होती. म्हणजे लोकांनी कुठे यायचं आणि कुठे उभं राहायचं. नागपुरातल्या लोकांना हे जाणवल्याबरोबर नागपुरातल्या लोकांनी तो सगळा तळ उद्ध्वस्त करायला लावला आणि ते संपले. परंतु याचा अर्थ असा होत नाही की जे प्लॅनिंग तुम्ही केलेलं होतं ते प्लॅनिंग तुम्ही पुन्हा सुरू करू नये. ती जमीन, दीक्षाभूमीची जमीन लोकांची पवित्र जमीन आहे, पवित्र भूमी आहे आणि या पवित्र भूमीवरती लोक 2-2, 3-3 दिवस येऊन राहतात. दीक्षाभूमीच्या काळामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये, ज्या दिवशी धम्मप्रवर्तन दिन झालेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा केवळ आस्थेचा किंवा अंधश्रद्धेचा प्रश्न नाही आहे की आम्हाला तिथे पार्किंग नको, कारण ही अंधश्रद्धा आहे. लोकांना उभं राहायला जागा नाही, तिथे तुम्ही पार्किंग का करता, हा आमचा मुद्दा होता. आणि सौंदर्यीकरण करणं म्हणजे नेमकं काय करणं होतं, तर इथे सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जे बॅरेजेस लावलेले होते, लोकांना उभं राहतात. तिकडे हे क्रिकेटचं ग्राउंड आहे, तिकडे कॉलेजेस सुरू केलेले आहेत. ही केवळ आणि केवळ दीक्षाभूमी 13 एकर जमीन होती, ही केवळ आणि केवळ त्या मेळाव्यासाठी होती. इथे लोक आस्थेने यावे आणि त्यांना उभं राहण्यासाठी जमीन होती. त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये आमचा हा एल्गार आहे. केवळ आम्ही ते एक गोष्ट झाली याच्या विरोधात हा एल्गार नाही आहे की ही जमीन बौद्धांची आहे, ती कोणा एका समितीची नाही आहे जमीन. कारण ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मपरिवर्तन या जमिनीवर केलं होतं म्हणून ती जमीन मिळालेली होती. एका समितीला कॉलेज खोल्यासाठी जमीन मिळाली होती का, तर ती अजिबात नव्हती मिळालेली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की इथे अत्यंत जागतिक स्तराचे लेखक, जगातले वेगवेगळे विविध देशातली लोक येतात. त्यांच्यासमोर तुम्ही त्यांना उभं राहण्यासाठी ते येतात, त्या श्रद्धेने त्या दीक्षाभूमीत येतात. पाणी साचलेलं असते, कचरा असतो तिथे. त्या दीक्षाभूमीचं सगळं बाहेरचा त्याचा अंतरंग तर खराब आहे, बाहेरचा रंग तर सगळं खराब आहे, अंतरंग पण खराब आहे. म्हणजे जिथे पवित्र बुद्धाच्या अस्थी ठेवलेल्या आहेत ते सुद्धा अत्यंत वेळगबाळ्यासारखं ठेवलेलं आहे. त्याचा पण आम्हाला विरोध आहे.